आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत 100 हेडलाईन्समधून। मुख्यमंत्री पदासाठी शिंदे गटाकडून अजित पवार गटाला काल संपर्क झाल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही गटाच्या नेत्यांची काल वरिष्ठ पातळीवर चर्चा झाल्याची माहिती। फडणवीसच मुख्य निरोप एकनाथ शिंदेंनी भाजपला दिलाय। रामदास आठवलेंचा दावा, उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर शिंदेंनी केंद्रात यावं, आठवलेंची प्रतिक्रिया। आठवलेंबाबत आदर आहे, मात्र आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ, त्यांच्या सल्ल्याची गरज नाही। मुख्यमंत्री पदासंदर्भातल्या आठवलेंच्या वक्तव्यावर उदय सामंत यांची टीका। आठवले काय बोलले ते मनावर काय घेता, अमेरिकेत त्यांचं सरकार आलं असंही ते म्हणतात। शिवसेना नेते नरेश मस्केंची टीका। मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा निर्णय मोदी आणि अमित शहा घेतील। येत्या काही दिवसात नवं सरकार स्थापन होईल, दीपक केसरकरांची माहिती। 26/11च्या शहीद श्रद्धांजली कार्यक्रमात शिंदे आणि फडणवीसांनी एकमेकांकडे पाहणंच टाळलं। शिंदे आणि फडणवीसांच्या देहबोलीतनं नाराजीचा स्पष्ट संदेश। मुख्यमंत्री बिलकुल नाराज नाहीत, दीपक केसरकरांची माहिती। प्रत्येक पक्षाच्या नेत्याला वाटतं आपलाच नेता मुख्यमंत्री व्हावा, केसरकरांची प्रतिक्रिया। महायुतीमध्ये मिठाचा खडा पडणार नाही, मुख्यमंत्री पदासाठी आमच्यात कोणतीही रस्सीखेच नाही। शिंदे फडणवीस अजित पवार वरिष्ठांशी बोलून निर्णय घेतील, शिवसेना नेते शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं, भाजपची 2 दिवसात बैठक होईल। फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावरून रावसाहेब दानवेंचं उत्तर। मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा मुख्यमंत्री होणार, नाना पटोलेंची महायुतीवर टोलेबाजी। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच विधानसभेत यश मिळालं हे भाजपने मान्य करायला हवं। शिंदेंचं कौतुक करताना मुख्यमंत्रीपदाबाबतच्या चर्चांवरून सुप्रिया सुळेंची महायुतीवर टोलेबाजी। महायुतीत लाडक्या खुर्चीसाठी बिघाड, लोकांचे विषय बाजूला ठेवून लाडक्या खुर्चीकरता चढाओढ, रोहित पवारांची महायुतीवर टीका। मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्यापर्यंत जाहीर होईल। शिंदे फडणवीस अजित पवार पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील, संजय शिरसाट यांची माहिती। शिंदेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी शिवसेना नेत्यांकडून जोरदार प्रयत्न। संजय राठोड यांच्या निवासस्थानी गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, किरण सामंत, अर्जुन खोतकर यांची खलबतं। नंदुरबारमध्ये भाजपकडून बॅनरबाजी, लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री देवा भाऊ अशा आशयाचे बॅनर। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री व्हावं यासाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून तुळजाभवानीला साकडं। सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातल्या शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी तुळजाभवानीला घातलं साकडं। एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे यासाठी पत्नी लता शिंदे यांचं त्र्यंबकेश्वराला साकडं। लता शिंदे यांच्याकडून त्र्यंबकेश्वराची पूजा करत अभिषेक। अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईच्या वतीने सिद्धिविनायकाला साकडं। कष्टकरी जनतेचे मुख्यमंत्री अजित पवार होतील, कार्यकर्त्यांना अपेक्षा। काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची उद्या मुंबईमध्ये बैठक। काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनेथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बैठकीला उपस्थित राहणार। महाराष्ट्रामध्ये झालेल्या दारुण पराभवानंतर नाना पटोलेंना काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून तुर्तास अभय। सर्वांना सोबत घेऊन निकालावर सविस्तर मंथन करा। बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्या पटोलेंना सूचना। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये ईव्हीएम बाबत इंडिया आघाडीची बैठक होण्याची शक्यता। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी बैठक होण्याची शक्यता। ईव्हीएम याच बातम्यांसोबत या बुलेटिनमध्ये इकडेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात। आपण पाहता एबीपी माझा, मी श्रुती कुलकर्णी। बुलेटिनमध्ये आपले स्वागत। राज्यभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आपण आढावा घेऊया। सुरुवात करूया 100 हेडलाइन्सने। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री, तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्री होणार, सूत्रांची माहिती। एकनाथ शिंदेंची समजूत काढण्याचा भाजपकडून प्रयत्न। पुढील 2 दिवसात महायुतीकडून घोषणा होणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री पदासाठी शिंदे गटाकडून अजित पवार गटाला संपर्क झाल्याची सूत्रांची माहिती। दोन्ही गटाच्या नेत्यांची वरिष्ठ पातळीवर चर्चा। देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर नेत्यांची गर्दी। शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेही फडणवीसांच्या भेटीला।
मंत्रिपदासाठी गाठीभेटी सुरू असल्याची जोरदार चर्चा. फडणवीसच मुख्यमंत्री होणार असा निरोप एकनाथ शिंदेंना भाजपने दिलाय. रामदास आठवलेंचा दावा. उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल तर शिंदेंनी केंद्रात यावं, आठवलेंची प्रतिक्रिया. रामदास आठवलेंबाबत आदर आहे, मात्र आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही घेऊ, त्यांच्या सल्ल्याची गरज नाही. मुख्यमंत्री पदाबाबतच्या आठवलेंच्या वक्तव्यावर उदय सामंत यांची खोचक टीका. आठवले काय बोलले ते मनावर काय घेता? अमेरिकेत त्यांचं सरकार आलं असंही ते म्हणतात. त्यांना काय, ते नेते आहेत. शिवसेना नेते नरेश म्हस्के यांची आठवलेंवर टीका. इतकी घाई का करता? होतील मुख्यमंत्री. मुख्यमंत्री पदावर म्हस्केंचं वक्तव्य. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज मुंबईत बैठक. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत होणार बैठक. महाराष्ट्रात झालेल्या दारुण पराभवानंतर नाना पटोलेंना काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडून तुर्तास अभय. सर्वांना सोबत घेऊन निकालावर सविस्तर मंथन करा. बैठकीत मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींच्या पटोलेंना सूचना. मोदींच्या लाडक्या उद्योगपती मित्राच्या कागदपत्रांवर डोळे झाकून सही करणारा मुख्यमंत्री होणार. नाना पटोलेंची महायुतीवर टोलेबाजी. आपल्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं प्रत्येकाला वाटतं. भाजपची 2 दिवसात बैठक होईल. फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावरून रावसाहेब दानवेंचं उत्तर. महायुतीत लाडक्या खुर्चीसाठी बिघाड. लोकांचे विषय बाजूला ठेवून लाडक्या खुर्चीसाठी चढाओढ. रोहित पवारांची महायुतीवर टीका. महायुतीत मिठाचा खडा पडणार नाही. मुख्यमंत्री पदासाठी आमच्यात रस्सीखेच नाही. शिंदे, फडणवीस, अजित पवार वरिष्ठांशी बोलून निर्णय घेणार. शिवसेना नेते शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. ईव्हीएम विरोधात मविया आंदोलन उभारण्याची शक्यता. पराभूत उमेदवारांशी संवाद साधताना ठाकरेंचं सुतोवाच. उमेदवारांच्या तक्रारी संदर्भात वकिलांची टीम तयार करण्याचा पवारांचा निर्णय. आता मागे नाही हटायचं तर लढायचं. शरद पवारांचा उमेदवारांना संदेश. ईव्हीएम विरोधात मविया एकत्रित तक्रार दाखल करण्याच्या तयारीत. माझ्या मतदारसंघात 10 उर्दू शिक्षकांना बुरखा घालून बसायला सांगितलं होतं. ठाकरे गटाचे डोंबिवलीचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांचा आरोप. ईव्हीएम बाबत अनेक उमेदवारांकडून तक्रारी. आम्ही सगळे पराभूत उमेदवार निवडणूक आयोगाकडे तक्रारीचं पत्र देणार. नसीम खान यांची माहिती. विधानसभेचा निकाल संशयास्पद. आमच्या भागात मी पिछाडीवर हे कसं शक्य आहे? माझ्या समर्थकांची मतं समोरच्या उमेदवाराला कशी? पराभूत उमेदवार सुनील भुसारा यांच्याकडून सवाल उपस्थित. बैठकीत ईव्हीएम बाबत उमेदवारांमध्ये रोष. मतदानाचा पॅटर्न फिक्स केल्याचं पाहायला मिळतंय. आपण रशियाच्या दिशेनं वाटचाल करतोय. आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया. आम्हाला ईव्हीएमवर निवडणुका नकोत, मतपत्रिकेवर निवडणुका घ्या. काँग्रेस अध्यक्ष खरगेंची मागणी. भारत जोडो यात्रेप्रमाणे मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवणार असल्याचीही खरगेंची माहिती. पुन्हा मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. ईव्हीएमला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. जिंकलं की तुम्हाला ईव्हीएम चांगले वाटतात, हरले की तुम्हाला ईव्हीएम मध्ये छेडछाड दिसते. सुप्रीम कोर्टाचं वक्तव्य. एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. एसटीचा अडकलेला बोनस तातडीने द्या. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांचे परिवहन विभागाला आदेश.
15 राज्यांना आपत्ती व्यवस्थापनासाठी केंद्राकडून 1000 कोटींचा निधी, महाराष्ट्रासाठी 100 कोटी रुपयांची तरतूद, भूस्खलन पूर व्यवस्थापनासाठी हा निधी. शून्य अपघातासाठी भारतीय रेल्वेकडून प्रयत्न, अपघात टाळण्यासाठी सुरक्षा कवच 4च्या निर्मितीचे कार्य युद्धपातळीवर सुरू, पुढील वर्षापर्यंत प्रत्येक ट्रेनला सुरक्षा कवच लागणार, रेल्वे मंत्र्यांची माहिती. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेला नागरिकांचा अभूतपूर्व प्रतिसाद, 1 महिन्याच्या कालावधीत घरासाठी 92,000हून अधिक नागरिकांकडून अर्ज, 11 डिसेंबरपर्यंत करता येणार ऑनलाईन अर्ज. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे गुरुवार शुक्रवारी लोअर परेड, दादर, प्रभादेवीत पाणी पुरवठा बंद. 28 नोव्हेंबर रोजी रात्री 10 वाजता दुरुस्तीचं काम हाती घेतलं जाणार असून ते 29 नोव्हेंबर रात्री 8 पर्यंत पूर्ण करण्यात येणार. मुंबईत उद्यापासून पश्चिम रेल्वेवर 13 नवीन एसी लोकल धावणार. आठवड्याला एसी गाड्यांची संख्या 96 वरून 109, तर शनिवार आणि रविवारी एसी गाड्यांच्या फेऱ्या 52 वरून 65 पर्यंत वाढवल्या. देशात लवकरच पॅन कार्डमध्ये बदल होणार, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. नव्या पॅन कार्ड योजनेसाठी केंद्र सरकार 1435 कोटी रुपये खर्च करणार. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांमध्ये 8,505 कोटी 23 लाख रुपये बेकार पडून, अनेक पीएफ खाती निष्क्रिय. या रकमेवर अद्याप कोणीही दावा केला नसल्याची केंद्रीय राज्यमंत्री शोभा करंदलाजे यांची लोकसभेत माहिती. शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना नेत्यांकडून जोरदार प्रयत्न. संजय राठोड यांच्या निवासस्थानी गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, किरण सामंत, अर्जुन खोतकर यांची खलबत. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी त्यांच्या पत्नी लता शिंदेंचं त्र्यंबकेश्वरला साकडं. लता शिंदेंकडून त्र्यंबकेश्वराची पूजा करत अभिषेक. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांकडून तुळजाभवानीला साकडं. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांनी तुळजाभवानीला घातलं साकडं. भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांनी मालवणच्या मसुरे गावातील भराडी देवीचं दर्शन घेतलं. निवडून यावं यासाठी भराडी देवीला केलेला नवस रवींद्र चव्हाण यांनी फेडला. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालीच विधानसभेत यश मिळालं हे भाजपनं मान्य करायला हवं. शिंदेंचं कौतुक करताना मुख्यमंत्री पदाबाबतच्या चर्चांवरून सुप्रिया सुळेंची महायुतीवर टोलेबाजी. अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईच्या वतीनं सिद्धिविनायकाला साकडं. कष्टकरी जनतेचे मुख्यमंत्री अजित पवार होतील ही कार्यकर्त्यांची अपेक्षा. अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्ते देवगिरी बंगल्यावर. यावेळी कार्यकर्त्यांकडून विठ्ठलाची मूर्ती, अजितदादांना भेट. नंदुरबारमध्ये भाजपकडून बॅनरबाजी. लाडक्या बहिणींचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ अशा आशयाचे बॅनर. निवडणूक निकालानंतर हिंदू समाजाकडून राज्यात विविध ठिकाणी बॅनरबाजी. आता प्रतीक्षा लव्ह जिहाद विरोधी कायद्याची, प्रतीक्षा हिंदू राष्ट्राची अशा आशयाचे बॅनर. भाजप आमदार संजय केळकर मंत्रिपदासाठी इच्छुक. ठाण्याला भाजपचा मंत्री मिळावा अशी सर्वांची इच्छा असल्याची माझाशी बोलताना प्रतिक्रिया. सदाभाऊ खोत कॅबिनेट मंत्रिपदासाठी इच्छुक. मंत्रिपद मिळाल्यास काम करायला ऊर्जा मिळेल, सदाभाऊ खोत यांची माझाला प्रतिक्रिया. दापोली विधानसभा मतदारसंघातील 7 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त. एकूण मतांच्या 1/6 मतं न मिळाल्यानं मनसे उमेदवारासह 7 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त. परळी मतदारसंघातील व्हिडिओ संजय राऊतांकडून ट्विट.
दहशत दाखवून मतदारांना केंद्रावर येऊ दिलं नसल्याचा राऊतांचा दावा. निवडणूक आयोग जिवंत आहे का? संजय राऊतांचा एक्स पोस्टद्वारे सवाल. एखादा राजकीय पक्ष किंवा व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या याचिकांवर सुनावणी करावी हे ठरवणार का? चंद्रचूड यांचं राऊतांना सडेतोड उत्तर. आमदार अपात्रतेसंदर्भातील याचिका लटकवल्याचा राऊतांनी केला होता आरोप. अंतरवली सराटीत पुन्हा सामूहिक आमरण उपोषण होणार. मनोज जरांगेंची घोषणा. मराठा समाजाने एकजूट होऊन सामूहिक उपोषणासाठी तयारीला लागावं, जरांगेंचं आवाहन. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊ नये, मराठ्यांना दिलेली कुणबी प्रमाणपत्र स्थगित करावी या मागणीसाठी ओबीसी कल्याण संघटनेचे अध्यक्ष मंगेश ससाणेंकडून दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. चिपळूणच्या सावर्ड्यामध्ये बॅनर काढल्यामुळे शेखर निकमांचे कार्यकर्ते आक्रमक. बॅनर काढलेल्या तरुणाला कार्यकर्त्यांची शिवीगाळ. शेखर निकम यांच्या कार्यकर्त्यांनी संबंधित तरुणाला पुन्हा बॅनर लावायला लावला. निवडणूक निकालानंतर रत्नागिरी दौऱ्यावर असलेल्या रवींद्र चव्हाण यांचा भाजप पदाधिकाऱ्यांकडून सत्कार. यावेळी रवींद्र चव्हाण यांच्याकडून कार्यकर्त्यांचं अभिनंदन. नाशिक शहरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची मंथन बैठक. निवडणुकीच्या पराभवानंतर बैठकीत चर्चा. तर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कामाला लागण्याची बैठकीत रणनीती. श्रीगोंद्यात शरदचंद्र पवार पक्षातून बंडखोरी केलेले माजी आमदार राहुल जगताप अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता. राष्ट्रवादीत प्रवेशानंतर जगतापांना विधान परिषदेत घेतलं जाणार असल्याचीही चर्चा. मतदारसंघात परतताच आदिती तटकरेंनी मानले मतदारांचे आभार. तर मुख्यमंत्री महायुतीचा होणार याचा आनंद, मात्र कोण होणार याचा निर्णय वरिष्ठ घेतील, तटकरेंचं वक्तव्य. महेंद्र थोरवेंना फारसं महत्त्व देत नाही, निवडणुकीत ते थोडक्यात वाचले. त्यांनी त्यांचा मतदारसंघ सांभाळावा, आदित्य तटकरेंचा टोला. सुनील तटकरेंनी गद्दारी केल्याचं महेंद्र थोरवेंनी केलं होतं वक्तव्य. नागपुरातील सरस्वती हायस्कूलमधील विद्यार्थिनीच्या अपघाती मृत्यूवर फडणवीसांकडून दुःख व्यक्त. एक्स पोस्ट करत फडणवीसांनी व्यक्त केल्या भावना. मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. भाजप महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी रुग्णालयाला भेट देत मुलीच्या तब्येतीची केली विचारपूस. यावेळी आमदार तमिळ सेल्वन यांचीही उपस्थिती. सायन कोळीवाड्यात ड्रग्सच्या नशेत असलेल्या व्यक्तीकडून 3 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार. कठोर कारवाई न झाल्यास मनसे स्टाईलनं आंदोलन करण्याचा अमित ठाकरेंचा इशारा. सोशल मीडियावर अमित ठाकरेंचं पत्र. नाशिकमध्ये क्षुल्लक कारणावरून तरुणाची हत्या. लहान मुलांवरून झालेल्या वादाचा राग मनात ठेवून हत्या. 8 जणांवर गुन्हा दाखल, एकाला अटक. नवी मुंबईच्या बेलापूरमधील पारसिक हिल जंगलात 22 वर्षीय मुलाची गळफास घेऊन आत्महत्या. सदरचा तरुण दारावे गावात राहायला होता अशी माहिती. कल्याणच्या वायलेनगर परिसरातील व्हार्टेक्स इमारतीच्या 15, 16 आणि 17व्या मजल्यावर आग. आगीमुळे परिसरात धुळेचे मोठे लोळ. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर खेरवाडी जवळ भरधाव वेगात जात असलेल्या कारला आग. आगीत कार पूर्णतः जळून खाक. आगीमुळे काही काळ महामार्गावर झाली होती वाहतूक कोंडी. कार चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा नागपूर पोलिसांकडून पर्दाफाश. बनावट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून बनावट चावी बनवून कारची चोरी करणाऱ्या 5 जणांना पोलिसांकडून अटक. पालघर डहाणू विक्रमगड परिसरातून कमी रॉयल्टी देऊन अवैध माती उत्खनन. याविरोधात मनोर दहिसर परिसरातील नागरिकांचं रस्त्यावर उतरत आंदोलन.
भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात भूकंपाचे सौम्य झटके. सरवलीपाडा, टेमघरपाडा, सोनाळे, भादवड गावात 2 ते 3 सेकंद भूकंपाचे सौम्य झटके जाणवले. मुंबईमध्ये मोसमातील सर्वात कमी तापमानाची नोंद. मुंबई शहरामध्ये 16.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद. येत्या काही दिवसात थंडीचा जोर वाढण्याची शक्यता. गेल्या 30 दिवसात अहिल्यानगरमधील तापमानात 11 अंशांची घट. 25 तारखेला 10 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान घसरल्याची नोंद. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आठवडाभरापासून थंडीचा कडाका वाढला. आणि या बातम्यांसहित बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात. पाहत रहा एबीपी माझा. बातमी येते अर्थातच